बंधू खरातने कोट्यवधी रुपयांची माया जमवताना अनेकांची फसवणूक केली। कित्येक शेतकऱ्यांच्या कवडीमोल भावामध्ये जमिनी लाटल्या। अनेकांना तंत्र मंत्र याची भीती दाखवत त्यांच्या मालमत्ता अक्षरशः बळकावल्या। ज्या ईशानेश्वर मंदिराच्या आडून बंधू खरातने लोकांची फसवणूक केली ती जागा सुद्धा खरातने फसवणूक करून घेतली आहे। माळी कुटुंबामधले 4 भाऊ खरातकडे सल्ला घेण्यासाठी गेले होते। तेव्हा तुमची जमीन मलाच विका, तुम्हाला ती लाभणार नाही असं त्याने माळी बंधूंना सांगितलं। जर तुम्ही मला जमीन दिली नाही तर चौघांपैकी दोघांचा मृत्यू होईल अशी भीती खरातने माळी कुटुंबाला घातली। माळी कुटुंबानं या संदर्भात काय म्हटलं ते देखील आपण पाहूया। सदर हो जमीन मी साधारणतः 1907 साली विकत घेतली होती। त्याच्यानंतर मी स्वतः 8 वर्ष शेती करत होतो, परंतु शेतीत पाहिजे अशी उत्पन्न काही निघेना, म्हणून आम्ही कॅप्टन अशोक खरात यांच्याकडे गेलो होतो। त्यांनी असं सांगितलं का तुम्हाला ही जमीन शक्यतो लाभणार नाही, तुमच्यापैकी घरात धोका होऊ शकतो किंवा 1-2 भाऊ तुमचा मयत बी होऊ शकतो सांगितलं त्यांनी। असं अपेक्षा होती की त्यांनी दुसरं गिऱ्हाईक पाहून ते व्यवहार करतात या बाबतीत, तर आम्हाला अपेक्षा होती की त्यांनी दुसरं गिऱ्हाईक पाहून विकतील, परंतु कालांतराने त्यांनी ते स्वतःच घेतली आणि आम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं अमाऊंट दिली नाही त्यांनी। त्याच्यात फसवणूक झाली आमची। मी या संदर्भात तक्रार केली नाही का कोणाकडे? ज्यावेळेला तुमचे पैसे मिळाले नाही त्यावेळेला नाही, तक्रार करायचा विषय का नाही आला, कारण त्याविषयी आमची एवढं पिडलेलो होतो आम्ही समस्येने की नाजूक परिस्थितीमुळं आम्हाला आमचंच जीवनमान जगणं दुरापास झालं होतं। शासनाने आम्हाला आमची जमीन जी आहे आम्हाला जी परत करावी आणि योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा असं शासनाकडे आमची मागणी आहे। त्यामुळे या भीतीमुळे 16.5 एकर जमीन या माळी कुटुंबानं खरातला विकली। 2004 मध्ये ही जमीन खरात आणि त्याच्या बायकोच्या नावावर आहे, पण खरातने त्याचे पैसे सुद्धा दिले नाहीत आणि आता खरातचे काळे कारनामे उघड झाल्यानंतर ती जमीन आम्हाला आता परत द्या अशी मागणी माळी कुटुंबानं केली। आता दुसरा प्रकरण आपण पाहूयात, तर ते प्रकरण आहे शिर्डीमधलं। आर्थिक विवंचनेमध्ये सापडलेल्या कुटुंबाला त्यानं सावकारी कर्जामधून मोठी रक्कम दिली होती आणि या कुटुंबाकडे लग्न सोहळ्यासाठीचा लॉन्स होता। खरातचा या लॉन्सवर डोळा होता आणि त्यातूनच त्याने अधिक व्याजदराने या कुटुंबियांना कर्ज दिलं होतं। कालांतराने या कुटुंबानं कर्ज फेडलं देखील, मात्र अशात सुद्धा खरातने त्यांच्याकडे वसुलीसाठी तगादा लावला, कुटुंबाला धमकावलं आणि तिथूनच खरं तर बंधू खरातचा काळा चेहरा समोर येऊ लागला। आता खरात एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने सावकारकीमधून सुद्धा मोठी माया गोळा केली होती। खरातने सावकारी व्यवसायात सुद्धा मोठं जाळं निर्माण केलं। सावकारी व्यवसायामध्ये काही मोठे राजकारणी अधिकारी सुद्धा आहेत असं कळतं। काही मोठ्या भक्तांनी काळा पैसा सावकारीसाठी दिल्याची देखील माहिती आहे। बंधुगिरीतून मिळालेला सगळा पैसा खरात या सावकारीमध्ये टाकायचा। बंधू खरात हवाला रॅकेट सुद्धा चालवत होता अशी माहिती आहे, म्हणजे सावकारी आणि त्यानंतर हवाला रॅकेट। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचं समोर आले। या सगळ्यामध्ये खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी त्याला मदत करत होते अशी माहिती देखील आता उघड होते। आता हे प्रकरण वाटतं तितकंच साधं नाही। महिलांचं शोषण, नरबळीची शंका, सावकारी, हवाला रॅकेट, जमीन लाटल्याची प्रकरणं ही साखळी खरं तर आता वाढत चालली। बंधू खरात विरोधात आतापर्यंत SITने दिलेल्या नंबरवर 100हून अधिक तक्रारी आल्यात आणि त्यामध्ये 70 तर महिलांच्या आहेत। आता बघूयात त्याच्या चौकशीमध्ये आणखी काय काय उघड होतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।